लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। पक्षनिष्ठेवरून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी रोहित पवारांवर पक्षनिष्ठेवरून जोरदार पलटवार केला। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। पक्षनिष्ठेवरून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या संघर्षाला आणखीनच धार आली आहे। शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यावरूनच या वादाला तोंड फुटलंय। दुर्दैव असं आपल्या जवळचे काही लोक आज आपल्या विचाराबरोबर नाही, लोकांबरोबर नाही आणि मग स्वहितासाठी जर काही लोकांनी कुटुंबाला सोडलं असेल, लोकांना सोडलं असेल, विचाराला सोडलं असेल, निष्ठेला सोडलं असेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी रोहित पवारांवर पक्षनिष्ठेवरून जोरदार पलटवार केलाय। महाविकास आघाडीच्या सत्तेत मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार नाराज होते। तसंच त्यांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती। ते भाजपात जाण्याच्या तयारीत होते असाही दावा उमेश पाटलांनी केलाय। कर्जत जामखेडमधून घड्याळावर निवडून आल्यानंतर मंत्री केलं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना जाऊन भेटून आले, राजीनामा देतो आणि कमळ चिन्ह घेऊन पुन्हा निवडणूक लढवतो आणि यांना धडा शिकवतो। त्यामुळं रोहित पवारांना निष्ठा हा शब्द काही शोभत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जवळपास 40हून अधिक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली। मात्र रोहित पवारांसह काही मोजकेच आमदार आणि खासदार आजही शरद पवारांसोबत आहेत। आता लोकसभा निवडणूक प्रचारात पक्षनिष्ठेवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवार समर्थकांवर टीका केली जाते, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडून शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना पक्षनिष्ठेवर सवाल केला जातोय। त्यामुळे निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।